सुरू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी जे आलेलो आहोत हे ठिकाण डव्हा, श्री क्षेत्र डव्हा या डव्यामध्ये श्री संत नाथनंगे महाराज यांचं मंदिर आहे. नाथनंगे महाराजांची समाधी आहे. असा भव्य आणि दिव्य परिसर आहे. प्रसन्न मनाला करणारा असा परिसर आहे. आणि या नाथनंगे महाराजांबद्दल आपल्याला कदाचित माहिती असल्यास सांगता येत नाही, तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी आम्हाला माहिती देणार आहेत ते म्हणजे आपलं नाव सांगा पूर्वी. संपतराव दिघोडे. संपतराव दिघोडे. तर मी इथले आणि आरती सुरू आहे. आता हे नाथनंगे महाराजांची आरती सुरू आहे. इथं भव्य आणि दिव्य दोन महात्मे आहेत. इथं नाथनंगे महाराज हे अयोनी संभवाचे आहेत. हे अजान भाऊ आहेत. अजान भाऊ आहेत. यांचा म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास आहे. यांचा इतिहास हा हजारो वर्षाचा आहे. बाबा इथं जे आले ते लग्न अवस्थेत आलेले आहेत. लग्न अवस्थेत आल्यानंतर इथं हा जो परिसर आहे हा सर्व म्हणजे ढोर गुर आणि कचरा असा पडीत परिसर होता. इथं बाबा 24 वर्ष राहिले. इथं श्री संत नाथनंगे महाराज यांची आरती सध्या सुरू आहे. आरतीला भाविक आहे. तर माऊली हे जे मंदिर आहे हे मंदिर या मंदिराबद्दल माहिती द्या. ठीक आहे. माऊली नाथनंगे महाराज हे अयोनी संभवाचे आहेत. महाराज हे इथं साधारणतः 1924 साली इथं आले. त्यावेळेस हा परिसर पूर्ण पडीत असता. आज इथं बाबाचं हे तपश्चर्या ठिकाण आहे. बाबांनी मारुतीच्या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये बाबांनी मारुतीच्या समक्ष 24 वर्ष तप केले. बाबा हे पायाने लंगडे होते, डोळ्याने आंधळे होते. तरी पाराजवळून कोणी जरी अनोळखी माणूस गेला तरी त्याला ते नाव घेऊन विचारायचे, बाबा तू कुठून आला, कसा आला, कुठे चालला, सर्व त्याची चौकशी करायची. हे त्यांचे परमपूज्य शिष्य. त्यांनी इथं पुढचा कार्यभार सांभाळला. सांगत होते विश्वनाथ महाराज. ते विश्वनाथ महाराज हे बाबाचे शिष्य, नाथनंगे महाराजाचे शिष्य विश्वनाथ महाराज. हा नाथपंथी संप्रदाय. हे बाबाचे म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज हे नंगे महाराज म्हणून आले अवतारात. विश्वनाथ महाराज हे गोरक्ष महाराज. तर त्याच्यानंतर या बाबाच्या काळातच सगळं ही भव्य दिव्य इमारत आणि मंदिराचा परिसर उभा झाला. या परिसरामध्ये अनेक भाविक दररोज इथं सकाळी 5 वाजता आरती होते. 2 तास इथं सकाळी देवाची पूजा केली जाते. देवाचा अभिषेक केला जाते. इथं भटजी म्हणजे ब्राह्मण लोक आहेत इथं पूजेसाठी. ही इमारत हा जो परिसर आहे मंदिराचा, हा मंदिराचा परिसर 7 ताळाचा परिसर आहे. हे पूर्ण मंदिर पाण्यावर उभं आहे. आणि
हा बोला बोला. हा बोला. हा नाथनंगे महाराज हे मच्छिंद्रनाथाचा अवतार. हे शेवटचं कार्य इथं संपलं त्यांचं आणि इथं समाधी घेतली आणि उर्वरित कार्य विश्वनाथ महाराज यांना दीक्षा दिली. रस सप्तमीच्या दिवशी अगदी विश्वनाथ महाराज विदेही झाले आणि त्यांनी 6 महिने भटकत राहिले. 12 वर्ष काटेपूर्ण जवळच 1 किलोमीटर तिथं थांबले आणि तिथं त्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 9,000 आणि विश्वाची झालेला आहे. इथं विश्वनाथ बाबा यांनी पाहिलं, विश्वनाथ बाबा यांनी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे. इथं प्रत्येक म्हणजे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत पूर्ण इथं सौराष्ट्र सोमनाथ महाराज ज्योतिर्लिंग कुठं झालं पूर्ण हे ज्योतिर्लिंग आहेत 12 ज्योतिर्लिंग. दुसरं ठिकाण श्री शैले मल्लिकार्जुन जैनी महाकालेश्वर ओंकारे मंगलेश्वर परल्या वैद्यनाथाय नमः. हे नागेश आहे. महाराष्ट्र विश्वेश्वराय नमः. त्र्यंबकेश्वराय नमः. केदारेश्वराय नमः. बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना इथं केलेली आहे. हे दुसरं म्हणजे दुसरं स्थान आहे. याच्या खाली सुद्धा पाण्यावर आहे. इथे पाणी असते. परिसरात पूर्ण साधारणतः 4 ते 5 फूट पाणी असते या महादेवाच्या मंदिरामध्ये. 12 ज्योतिर्लिंगाच्या याच्यात एप्रिल पर्यंत पाणी कमी होत एप्रिल पासून ते जून पर्यंत हा परिसर पूर्ण कोरडा होऊन जातो. या वरच्या नाथनंगे महाराजाच्या वरच्या तळात दत्तात्रय, श्री गणपती आणि भोलेश्वर शंकर महाराज असे 7 तळाचं पूर्ण मंदिर उभारलेलं आहे. पूर्ण हे पाण्यावर हे विशेष, पाण्यावर हे विशेष. हा, इथे कोणता इंजिनियर नाही आला ना कोणी नाही आलं. ते बाबाचं भंडारघर. इथं स्वयंपाकाचं हे अन्नदान कक्ष आहे आणि मोठ्या पंक्तीचा कार्यक्रम. हे मोठा हॉल आहे. बाहेरूनच या पूर्ण यात्रेचं लाखो लोकांचा स्वयंपाक इथं तयार केल्या जाते आणि 10 मिनिटातच सर्व यात्रेच्या महाप्रसादाचं वाटप होतं. इथं प्रत्येक महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा लोक इथं महाप्रसादासाठी येतात. हे समोर दिसते ते बाबाचं कार्यालय, ऑफिस आहे. हे 12 आहे. याच्यामध्ये 12ही महिने पाणी असते. याच्यामध्ये हे 12 आहे. इथं 12ही महिने पाणी असते. याच पाण्यावर सर्व भव्य दिव्य मंदिरे उभारलेलं आहे. आणि इथं हे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. भारतामध्ये फक्त पुष्कराज आणि डवा इथंच ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. हा, इथं हे भारतात फक्त पुष्कराज आणि डवा 2 नंबरवर डवा. इथं हे ब्रह्मदेवाची मूर्त विश्वनाथ बाबा यांनी स्थापन केलेली आहे. इथं 101 ब्राह्मण आणून या ब्रह्मदेवाची पूजा केली. त्यावेळेस बरोबर 101 ब्राह्मण होता पूजेले. महाराज हे चाक्यावर राहायचे. यांचं तपश्चर्या ठिकाण हे चाका. नाथनंगे महाराजाचं तपश्चर्या ठिकाण हे मंदिर मारुतीचं. बाबा रोज चाक्यावरून यायचे. एक गाढव होतं बाबाकडे. ते या मूर्तीची स्थापना करते वेळेस
बाबानं त्या गाढवाच्या तोंडून वेद म्हणून घेतलेले आहेत. हे आणि ज्ञानोबाराने त्यावेळेस रेड्या मुख्य वेद बोलविला हा ज्यांचा हरिरा हा इथे इथे नाथपंगे महाराजांनी गाढवाच्या मुखातून वेद वेद बोलवले इथं. हे मंदिर पंढरपूर म्हणून डव्हा हा सांगा हा तर. हे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि ब्रह्मदेवाच्या समोर हा ब्रह्मदेवाचा मोठा हॉल आहे, मंडप, सभा मंडप आहे ब्रह्मदेवाचा. इथं कीर्तन भजन नेहमी केल्या जाते. इथं रथसप्तमीची मोठी यात्रा सुरू. ब्रह्मदेवाच्या समोरूनच विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इथं विठ्ठल, रुक्माई, नामदेव हे सर्व बाबानं यावेळेस पंढरपूर म्हणून इथं स्थापित केलेलं आहे. ही मिनी पंढरपूर, दुसरं पंढरपूर इथं तयार केलेलं आहे बाबांनी. इथं अनेक भाविक येतात, एकादशीला येतात, महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असते एकादशीचा. दिवसभर इथं भाविक भक्ताले प्रसाद, फराळाचा प्रसाद म्हणून दिला जाते. दिवसभर इथं लोक इथं भाविक येतात. सकाळी 7 पासून 5 पासून ते रात्री 12 पर्यंत लोक दर्शनाला येतच असतात. इथं विठ्ठल, रुक्माई, नामदेवाचं मंदिर, नामदेव महाराज मंदिर, नामदेव इथं संत नामदेव महाराजाचं मंदिर आहे. विठ्ठलाच्या समोर संत नामदेव महाराजाचं मंदिर आहे. बाजूला रुक्माई मातेचं मंदिर आहे. बाबांनी इथं दुसरं पंढरपूर निर्माण केलेलं आहे. बर हे नाथपंथी योगी आहेत. इथं भव्य आणि दिव्य या मंदिराचं उभारण केलेलं आहे. इथं 10 मिनिटातच लाखो लोकांचा महाप्रसाद वाटल्या जाते रथसप्तमीला. इथं ब्रह्मकुंड दिसतो. हा ब्रह्मकुंड आहे समोर, हा ब्रह्मकुंड आहे. या ब्रह्मकुंडाचं वैशिष्ट्य काय आहे? या ब्रह्मकुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की बाबानं इथं या ब्रह्मकुंडाची पूजा करून याच्या तीर्थातून भाविक भक्ताला बरेच अनुभव आलेले आहेत. बर बर. या कुंडातलं पाण्यानं जर आंघोळ केली तर त्यांच्या अंगावरचं जे काही ते बट्टे जर काही जर असलं तर पूर्णपणे नष्ट होतात. बरोबर. चर्मरोग म्हणजे चर्मरोग हा नष्ट होते. समोरच देवी मातेचं मंदिर आहे. इथूनच हाच परिसर भव्य आणि दिव्य आहे. रुक्मिणी राय घेतली जाईल, रुक्मिणीचं घेतलं. दर एकादशीला लोक भाविक भक्त इथं मातेच्या दर्शनाला येतात. रुक्मिणी मातेच्या एकादशी निमित्त दिवसभर गर्दी चालू असते. दिवसभर लोक इथं येतात. ऊन असो, पाऊस असो, पावसाळा असो, हिवाळा असो, 12ही महिने लोक इथं दर्शनाला चालूच असतात. बर समोरच इथं देवी मातेचं मंदिर आहे. बर. त्याच्यानंतर हा भव्य दिव्य सभागृह आहे. इथं म्हणजे यात्रेच्या निमित्तानं कोणत्याही कामकाजाचं नियोजन करण्यासाठी हे भव्य दिव्य सभागृह इथं ठेवलेलं आहे. इथं ट्रस्टी वगैरे येऊन सगळं नियोजन केल्या जाते. हे देवीचं मंदिर आहे. या देवीची आख्यायिका अशी आहे की 1945 मध्ये महामारीचा रोग आला होता. त्यावेळेस इथं बाबांनी विश्वजीवन ग्रंथामध्ये या देवीची आख्यायिका लिहिलेली आहे. यामध्ये जवळपास त्यावेळेस महामारीच्या काळामध्ये देवीला इथं बसवून देवीच्या हातानं या महामारीचं निरासन केलेलं आहे. असं नाथनंगे महाराज हयात असताना इथं 1945 साली महामारीचा रोग आला होता असे आमचे वाडवडील पूर्वज सर्व सांगतात. त्यावेळेस आम्ही लहान होतो, पण महामारीचा रोग हा 45 दिवस चालला इथं, ज्याला प्लेग म्हणतात. ज्याला प्लेग म्हणतात. तो तर भव्य दिव्य भक्त निवास इथं ठेवलेला आहे. इथं हमेशा लोक भक्तासाठी सर्व सुविधा आहेत. राहण्यासाठी खोल्या आहेत, पिण्यासाठी पाणी,
आंघोळीसाठी गरम पाणी, थंड पाणी, सर्व संडास, बाथरूम सगळं इथं सोयी केलेल्या आहेत. अनेक भक्त इथं येऊन राहतात. असे हे 2 मोठे मोठे भक्त निवास आहेत. बाजूला एक भक्त निवास आहे. हा मंदिराचा परिसर फार मोठा परिसर आहे का उघडं आहे का? मी तर म्हणलं ना तिथे आहे ना, चल पाहा ना आहे का ते महाराजांचं शेवटचं निवासस्थान. महाराजाचं शेवटचं निवासस्थान इथं आहे. हे महाराजाचं शेवट आज मोठी भव्य दिव्य म्हणजे ज्याला माळोद म्हणतात, धाबं म्हणतात, अशी मोठी इमारत आहे ही. इथं बाजूला रेडा समाधी आहे. बाबांनी इथं रेड्याची समाधी केलेली आहे. ही रेडा समाधी ही कधी उघडत नाहीत. हे फक्त इथे ही रेड्याची समाधी आहे. ही कधी उघडत नाही. फक्त विशेष म्हणजे रथसप्तमी यात्रेला त्याची पूजा केली जाते, त्यावेळेसच हे कुलूप उघडल्या जाते. हे दुसरा हा पूर्ण परिसर नाथनंगे महाराजाचा भव्य दिव्य मंदिराचा परिसर आहे. इथं यात्रेच्या वेळेस टेंट टाकल्या जातात, म्हणजे झोपड्या टाकल्या जातात. या झोपड्या इथं भक्त लोक राहतात. पूर्ण 15 दिवस इथं लोक असतात. लाखो लोक इथं जमा होतात एका दिवशी. म्हणजे 7 दिवस लाखो लोक इथं जमा झालेले असतात नाथाच्या दर्शनासाठी, भक्तीसाठी. अनेक बाहेर गावून लोक आलेले असतात इथं. बाबाचा इथं लोक काम नेहमी 12 महिने काम करत राहतात. भक्त बाबा तुम्हाला मुख्य घर दाखवायचं आहे. हा ब्रह्मदेवाचा भव्य दिव्य मंडप आहे. बाजूला नाथनंगे महाराजाचे समाधी स्थान आहे, मूर्ती आहे. बाबाच्या समाधीचा आपण आता दर्शन घेऊ. चला आता आपण नाथनंगे महाराजाच्या समाधी स्थानाचे दर्शन आणि मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी चाललेले आहोत. आता आपण बाबाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. आणि हे मच्छिंद्रनाथ अवतार म्हणून मानलेले आहे. नाथनंगे महाराजाचं समाधी स्थान आहे. इथं बाबाची भव्य दिव्य नग्न मूर्ती असते. इथं रोज अभिषेक केला जाते बाबाचा. सकाळ संध्याकाळ आरती केल्या जाते. लोक रोज इथं दर्शनाला येतात. भाविक भक्ताला देव पावतो. भक्ताचं मनोरथ पूर्ण होते. इथं असे नाथनंगे महाराजाची ख्याती. तर अशा प्रकारे श्री नाथनंगे महाराजाच्या परिसराचा अल्प परिचय आणि भव्य दिव्य इमारतीचं आपलं नाव. हा नाथनंगे महाराजाचा ज्या परिसराचा अल्प परिचय हे आमचे नाथभक्त नाव सांगायचं तुमचं गजानन महाराज. गजाननने आमच्याकडून अल्प परिचय करून घेतलेला आहे. महाराज हे मुंडगाव येथील रहिवासी नाही, मुंडगाव येथील पादुका संस्थांचा दिंडी प्रमुख आहे. महाराज हे मुंडगाव. अशा प्रकारे आपण नाथ नंगे बाबा आणि विश्वनाथ महाराज असे महान थोर संत यांच्या मंदिराचा, यांच्या या महान स्थानाचा आपण या ठिकाणी परिचय घेतला आणि आपल्याला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला. हे समोर जे दिसते आहे हे गरुड स्तंभ आहे. हा गरुड स्तंभ अतिशय सुंदर आहे. या गरुड स्तंभाला बघितल्यानंतर अगदी डोळ्यात भरण्यासारखा असा गरुड स्तंभ आहे. या गरुड स्तंभाची स्थापना भव्य कार्यालय आहे महाराजांचं. आणि समोर जे दिसते हे विश्वनाथ महाराज यांचं समाधी स्थळ आहे. त्या ठिकाणी दररोज आरती आणि नियमाचे कार्यक्रम होतात. हा जो आपण बघत आहात हा गरुड स्तंभ आहे, गरुड खांब. अशा प्रकारे त्याच्या बाजूला एक वारकरी पताका म्हणून मोठा असा ध्वज आहे आणि बाजूला हा गरुड स्तंभ आहे. त्या धर्मपत्नी आहेत त्या आणि तिथं त्यांची समाधी दिलेली आहे बाबाच्या बाजूला. हे बाबाच्या हयातीतले हे सगळं हे बाबाच्या हयातीतलं आहे. इकडलं हे जे धर्मार्थ दवाखाना काढला हे इथं
इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज हे सर्व व्यक्ती इथून या स्थळाला दर्शन देऊन गेलेले आहेत. धर्मार्थ दवाखाना काढलेला आहे. तरीची तैशी काटे पूर्णा डवे, काय म्हटलं? जैसे चंद्रभागा पंढरीची तैशी काटे पूर्णा डव्याची, ही योगी यानं पावन केलेली काटे पूर्ण आहे. बरोबर. तिथे आता निघायचं आपल्याला. हो, चला आतून आता काटे पूर्ण स्थानावर चालले जाऊ. ठीक आहे. तिथं बाबाचं तपश्चर्या, तिथं बाबानं 9000 अभंग, विश्वजीवन ग्रंथ, कर्मयोग शास्त्र सर्व तिथं लिहिलेलं आहे. तो बाबाचा कार्यकाल तिथं लिखाणाचा आहे. या ठिकाणाचं आपण आता दर्शन करून येऊया आणि अल्पशा माहिती घेऊ तिथली. हा परमपूज्य विश्वनाथ महाराज यांनी विरचित केलेला श्री गुरुनाम गाथा आहे. याच्यात 9000 अभंग आहेत आणि हा बाबांनी लिहिलेला विश्वजीवन ग्रंथ आहे. याच्यात 33 अध्याय आहेत. पूर्ण जीवनाचा सार याच्यामध्ये लिहिला आहे. योगी संसारी सर्व यामध्ये बाबांना या चरित्रामध्ये लिहून ठेवलेला आहे. हा 33 अध्यायाचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये 140 ओव्या प्रत्येक अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत. महाराजांचं जे साहित्य आहे ते साहित्य सुद्धा खूप उत्तम आहे. उत्तम आहे. या विश्वजीवन ग्रंथामध्ये मानवाच्या जन्म आणि मृत्यूचा इतिहास लिहिलेला आहे. 25वा अध्याय आहे. याच्यामध्ये 25वा अध्यायाचं जर पठन केलं तर माणसाच्या मृत्यू आणि जीवनाचा पूर्ण अभ्यास ते 25व्या अध्यायामध्ये याच्यात लिहिलेला आहे. तसेच यामध्ये 9व्या अध्यायामध्ये नाथनंगे महाराजाच्या समाधीबद्दल पूर्ण 9वा अध्याय महाराजाच्या नाथनंगे महाराजाच्या समाधीबद्दल लिहिलेला आहे. बाबाचं जीवन कुठे संपलं याच्यावर सर्व 9वा अध्याय लिहिलेला आहे. हे 33 अध्यायाचा ग्रंथ आहे. माणसाच्या सर्व कालामध्ये सर्व जीवनात उपयोगी पडणार हे असं वाङ्मय आहे. हे एकमय वाङ्मय आहे. इतर वाङ्मयामध्ये अनुभव खूप असतील लिहिलेले, पण याच्यामध्ये जीवनाचा सार लिहिलेला आहे. योग अभ्यास कसा करायचा ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे. जीवन कसं जगायचं हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही कोण्या मार्गाने चालले पाहिजे हे सुद्धा या विश्वजीवन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि या विश्वजीवन ग्रंथाचं आम्ही पारायण करतो. आमचं पारायण मंडळ आहे. याच्यामध्ये 10 ते 12 लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. गावोगावी जाऊन आम्ही याचं पारायण करतो. लोक आम्हाला घेऊन जातात, पारायण करायला लावतात. हा, याचा जास्त 4 घंट्याचा अभ्यास आहे. हा 4 घंट्यात पूर्ण पारायण होऊ शकते. या 33 अध्यायात सामूहिक पारायण ते 4 घंट्यात होते. याची आरती, पूजा, पाठ सर्व विधी याच्यामध्ये बाबांना स्वतः लिहिलेला आहे. याच्यामध्ये पूजा कशी करायची, भटजीचं काम नाही, कोण्या ब्राह्मणाचं काम नाही. वेद सर्व याच्यात लिहिलेलं आहे. हे नाथनंगे महाराज आणि विश्वनाथ महाराज हे दत्त गुरु मानलेले आहेत. याच्यामध्ये हे नाथपंथी अवतार आहेत. याच्यामध्ये सर्व गणेश स्तवन केलेलं आहे. बाबानं स्वतः याच्यामध्ये अभिषेक लिहिलेला आहे. देवाची पूजा कशी करायची हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हेच लिहिलं का? हा बाबानं लिहिलेला अभिषेक आहे, स्तोत्र आहे. मूर्तीची विनवणी कशी करायची, मूर्तीला प्रसन्न जागृत कसं करायचं हे सर्व बाबानं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. याचा एक वेळ तुम्ही अभ्यास करा, एक वेळ नजर म्हणजे याचं पारायण करा. अनुभव तुम्हाला जरुरी ही बाबाची ग्वाही आहे. तर हे नाथनंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डव्हा या डव्याला नुसतं मंदिरच नाही तर येणारे जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची फार मोठी संस्थांची विश्वस्त सेवक जे असतील, सेवादारी असतील, खूप म्हणजे सेवा करतात, आदर करतात. आणि विशेष म्हणजे संत गजानन महाराज शेगाव
यांची पालखी देखील या दरवर्षी 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 आणि त्याचबरोबर अनेक पालख्या इथे येऊन जातात आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या म्हणजे बाजूच्या अकोट भाग असेल, गजानन महाराज शेगाव, इकडे रिनमोचन गाडगे महाराज, इकडे बुलढाण्यातून एक पालखी येते, अशा ती बुलढाण्याची गुलाब बाबा काटोल त्यांची पालखी इथं मुक्कामी येतात आणि त्याचबरोबर दरवर्षी. आमची संत गजानन महाराज पादुका संस्थान बुडगाव ही सुद्धा पालखी या नाथ नंगे बाबा संस्थानला इथे आणि या ठिकाणी हे सर्व विश्वस्त खूप दखल घेतात. वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, स्नानाची व्यवस्था, सगळ्या बाथरूमची व्यवस्था अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी सगळी सुविधा आहे. अशा ठिकाणी आज आम्ही पोहोचलेले आहोत. आम्ही दिल्ली सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आता आमचे नाव संपतराव डिगोडे संपतराव डिगोडे महाराजांचं ते टाकातीर्थ, जिथे हे पूर्ण वाङ्मय लिहिलं बाबांनी, विश्वनाथ बाबांनी जे हे वाङ्मय चाकातीर्थावर लिहिलेलं आहे, त्या तीर्थाला भेट देण्यासाठी महाराजांना घेऊन जातात. आता निघूया. रामकृष्ण राम हे द्या ठेवून.